नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 17 जुलै 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आजचं विश्लेषण करण्यापूर्वी मला तुम्हाला मागच्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये जी मूव्हमेंट चालू आहे त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगायची आहे. तुम्ही बघू शकता की मागचे काही दिवस आपल्याला 24,200 ही जी लेवल आहे आणि 24,000 आपण 24,200 घेण्यापेक्षा 24,220 ही लेवल घेऊया. 24,220 आणि 24,260 या लेवल जरचा विचार केला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे 24,220 ते 24,260 हा एरिया रेझिस्टन्स झोन म्हणून काम करतोय. तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे 10 तारखेला एकदा वर आलं, खाली गेलं. परत एकदा आलं, नंतर दुसऱ्या दिवशी खाली गेलं. 13 तारखेला तुम्ही बघू शकता, की इथे येऊन किंमत खाली गेली. परत इथे येऊन खाली गेली. प्रत्येक वेळेला तुम्हाला 24,220 च्या आसपास आल्यानंतर इथे सुद्धा बघू शकता 15 तारखेला सुद्धा तिथेच येऊन गेली. आणि आज जर तुम्ही बघितलं तर आज 24,180 च्या थोडंसं वर आल्यानंतर रिव्हर्सल झालंय. म्हणजे तुमच्या लक्षात येते की वर 24,200 ते 220 ते 240 हा रेझिस्टन्स झोन म्हणून आपल्याला काम करताना बघायला मिळतोय. त्याचसोबत खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे 24,000 ची जी लेवल आहे 24,000 ची जी लेवल आहे ती आपल्याला इथे दिसते ही 24,000 ची लेवल आहे आणि 24,100 ची जी लेवल आहे साधारणपणे आपल्याला ही लेवल आहे. ह्या एरियामध्ये आपल्याला सपोर्ट घेतलेला दिसतोय. आपण अगदीच प्रिसाइजली बघायला गेलं तर 24,040 ची जी लेवल आहे ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला गेलेला आपल्याला दिसतोय. तर खालच्या बाजूला बघितलं तर 24,000 ते 24,040 वरच्या बाजूला बघितलं तर 24,220 ते 24,260 असा एक झोन तयार झालाय आणि ही 10 तारीख असेल, 13 तारीख असेल, 14 तारीख असेल, 15 तारीख असेल, 16 तारीख असेल मागचे 5-6 दिवस ह्या झोनमध्ये आपल्याला किंमत अडकून पडलेली बघायला मिळते. त्यामुळे आता काय होईल जोपर्यंत या रेंजमध्ये ब्रेकआउट येणार नाही तोपर्यंत एक मोठी मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळणार नाही. त्याचसोबत आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला व्हॉलॅटिलिटी आपल्याला स्क्वीज होताना दिसतेय. म्हणजे काय झालंय तुम्ही जर बघितलं तर अशी एक ट्रेंड लाईन काढू शकता. त्यानंतर खालनं सुद्धा तुम्हाला अशी एक ट्रेंड लाईन काढता येईल. तर अशा 2 ट्रेंड लाईन काढल्या तर तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला व्हॉलॅटिलिटी खूप होती. म्हणजे मोठे-मोठे स्विंग येत होते. आता हळू-हळू काय झालंय स्विंग लहान-लहान व्हायला लागलेत. लक्षात आलं? आता आणि थोड्या काळानंतर इथे आपल्याला जागाच शिल्लक राहणार नाही आणि मग काय होईल आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळेल. ओके. ते ब्रेकआउट कधी येईल? कदाचित उद्या येईल, कदाचित सोमवारी येईल किंवा मंगळवारी येईल. कारण दिसताना तर आपल्याला असंच दिसतंय. आलं तर उद्या किंवा सोमवारी येण्याची शक्यता दिसते. म्हणजे ह्या पद्धतीनं जर तुम्ही काढलत तर तुमच्या लक्षात येतंय की उद्या किंवा सोमवारी आपल्याला मार्केटमध्ये ब्रेकआउट येऊ शकतं आणि ही व्हॉलॅटिलिटी अशी स्क्वीज होत असल्यामुळे ब्रेकआउट जेव्हा येईल त्यावेळेला ते मोठं येऊ शकतं. वर येईल किंवा खाली येईल. आता ह्याच्यामध्ये हे जे काही सध्या चालू आहे, हे कशामुळे चालू आहे? तर हे ऑप्शन सेलिंगसाठी खूप चांगलं आहे. म्हणजे ज्यांना ऑप्शन सेलिंग विषयी कळतं, त्यांना लक्षात आलं असेल की 24,200 चा जो कॉल आहे,
तेथे खूप मोठं रायटिंग झालेलं आहे. ते सेल झालेले आहेत. त्याचा ओपन इंटरेस्ट खूप जास्त आपल्याला ऑप्शन चेन डेटामध्ये दिसतोय. त्याचबरोबर खाली जर बघितलं तुम्ही तर 24,000 चा जो पुट आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त आपल्याला पुट रायटिंग झालेलं म्हणजे पुट सेल केलेले बघायला मिळतायत आणि त्यामुळे ह्या रेंजमध्ये आपल्याला किंमत अडकलेली दिसतीये. आता काय होईल, हे ऑप्शन सेलिंगचे जे दिवस होते 5-6 दिवस, हे 1-2 दिवसानंतर संपणार आहेत आणि ऑप्शन बायिंगचे चांगले दिवस येणार आहेत. आता सध्या ऑप्शन बायिंग करता येतंय, पण शॉर्ट टर्ममध्ये करावं लागतंय आपल्याला. तर थोडंसं मोठ्या मूव्हमेंटसाठी 1-2 दिवसामध्ये आपल्याला म्हणजे शुक्रवार किंवा सोमवारी एक संधी मिळू शकेल, असं चित्र आता दिसायला लागलंय. तर ऑप्शन सेलरनी सुद्धा आता हळू सावध होण्याची गरज आहे. कारण जसं-जसं आपल्याला इथे व्हॉलॅटिलिटी स्क्वीज होते, त्यानंतर एक मोठी मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळते. तर हे मी मुद्दाम थोडंसं सांगितलं. आता आपण काय करूया, आता आपण आज काय झालं हे बघूया, उद्या काय होऊ शकतं याचं विश्लेषण करूया. आज गॅप अप आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळालं. गॅप अप ओपन झालं आणि इथे मी तुम्हाला गॅप अप ओपन झाल्या-झाल्याच सांगितलं होतं, की ओपनिंग नंतर एकदा सेलिंग येऊ शकतं. ते सेलिंग कुठपर्यंत येऊ शकतं हे पण सांगितलेलं. बरोबर तिथपर्यंत आलं. 24,100 च्या आसपास सपोर्ट आहे म्हणून सांगितलं होतं. बरोबर 24,100 च्या आसपास सपोर्ट घेऊन किंमत वर जायला लागली. किंमत वर जाताना सुद्धा ती कुठपर्यंत जाऊ शकते हे पण सांगितलं होतं. बरोबर त्या आसपास आल्यावर किंमत खाली यायला लागली. असं करत-करत तुम्हाला म्हणजे इथून खाली येताना, इथून वर जाताना, परत इथून खाली येताना, परत वर जाताना, परत प्रत्येक मूव्हमेंट मी तुम्हाला सांगितली होती. इथून खाली येतानाचं जर तुम्ही बघत असाल, तर जवळ-जवळ 6 टार्गेट मी दिलेली होती आणि 6च्या 6 टार्गेट आपल्याला आलेली बघायला मिळाली. त्यानंतर हा बाउन्स सुद्धा कुठपर्यंत होऊ शकतो, साधारणपणे कुठे आल्यानंतर होऊ शकतो हे सांगितलं होतं. कुठपर्यंत होऊ शकतो हे सांगितलं होतं आणि त्यानंतर परत सेलिंग येणार हे पण सांगितलं होतं. 24,070 हे त्यातलं पहिलं टार्गेट असेल, ते आलेलं आहे. आपण बघू शकता. आता हे झालं आज काय झालं. ज्यांनी YouTubeची मेंबरशिप घेतली आहे, त्यांना हे सर्व अपडेट मार्केट चालू असतानाच मिळत असतात. आता आपल्याला बघायचं आहे, की उद्या काय होऊ शकतं. उद्या आपल्याला काय दिसतंय, हा जो एरिया आहे, हा शॉर्ट टर्ममध्ये हे जे काही सेलिंग आपल्याला बघायला मिळालंय, त्याचा शेवटचा झोन आहे. तर इथे काय होऊ शकतं, इथे डब्ल्यू पॅटर्न होऊ शकतो आणि जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न होणार नाही, तोपर्यंत सेलिंग कंटिन्यू राहू शकतं. कदाचित उद्या गॅप डाउन ओपन होईल, खाली जाईल आणि त्यानंतर मग डब्ल्यू पॅटर्न बनेल. कदाचित काय होईल, कदाचित इथूनच वर जाईल, इथे डब्ल्यू पॅटर्न. कुठे डब्ल्यू पॅटर्न बनेल आपल्याला सांगता येत नाही. पण आता इथे डब्ल्यू पॅटर्न बनेपर्यंत आपल्याला काय आहे, ही जे मंदी चालू आहे, ही चालू राहणार आहे. डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतर काय होणार आहे, रिव्हर्सल होणार आणि तेजी चालू होणार. रेफरन्स एरिया कुठला आहे? तर हा आहे. खालच्या बाजूला 24,015 आहे, वर 24,035 आहे आणि त्याच्यावर 24,070 आहे. अशा प्रकारे हा रेफरन्स एरिया आहे. याच्यात जवळपास कुठेतरी सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि त्यानंतर डब्ल्यू पॅटर्न आपल्याला बघायला मिळू शकतो. हे झालं निफ्टी 50 मध्ये आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं याच्याविषयी केलेलं विश्लेषण. म्हणजे उद्या आपल्याला असं वाटतंय की जे व्हॉलॅटिलिटी स्क्वीज विषयी मी सांगत होतो, तर उद्या सुद्धा सकाळचा वेळ थोडासा आपल्याला त्या व्हॉलॅटिलिटी स्क्वीज मध्येच जाईल. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय की अशा पद्धतीनं जे काही आपण लेव्हल काढल्या होत्या, उद्या इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनून असं आपल्याला येऊ शकतं. बरोबर? तर अशा प्रकारे होऊ शकतं. कदाचित याच्या थोडं खाली जाऊ शकतं. पण अशा पद्धतीने एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. एकदा वर जाऊ शकतं, कदाचित एकदा खाली येऊ शकतं आणि त्यानंतर मग काय होईल, मग हळू-हळू जागा कमी पडल्यामुळे काय होईल आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळेल. तो उद्या होतोय का? का सोमवारी होतोय? हे आपल्याला बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता तुमच्या लक्षात आलंय, की काय होऊ शकतंय. मी मुद्दाम थोडंसं डिटेल सांगितलं. प्राइस ॲक्शन सुद्धा तुमच्या लक्षात आली पाहिजे. ऑप्शन बायिंग, ऑप्शन सेलिंग म्हणून मागचे काही दिवस मी सातत्यानं सांगतोय, की छोट्या-छोट्या वेळासाठी आणि छोट्या-छोट्या टार्गेटसाठी आपल्याला सध्या ऑप्शन बायिंग करता येऊ शकते. मोठ्या ह्याच्यासाठी एवढ्यात करता येणार नाहीये. ज्यावेळेला ब्रेकआउट येईल त्यानंतरच ते होऊ शकेल. ब्रेकआउट कुठे येऊ शकतो? कुठेही येऊ शकतो. मला विचाराल तर वर येण्याची शक्यता जास्त आहे. कधी येतोय? ते बघायचंय. जेव्हा येईल त्यानंतर तो वरच्या बाजूला येण्याची शक्यता जास्त आहे. पण सध्या व्होलॅटाईल दिवस असल्यामुळे असं काही आपण फार त्याच्यावर अवलंबून राहूया नको. ज्या दिशेने येईल त्या दिशेने आपल्याला
काम करायचंय. एवढी गोष्ट लक्षात ठेवूया. पुढे जाऊया, बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये तुम्ही जर बघितलं तर आज आपल्याला गॅप अप ओपन झालं, थोडं वर गेलं, त्यानंतर एकदम खाली आलं, परत एक बाउन्स झाला, परत खाली आलं, परत एक बाउन्स झाला, परत अशा पद्धतीनं आपल्याला वर जातंय सध्या. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट जर तुम्ही बघितलीत, तर तुम्हाला इथे क्लिअर कट कळेल. ती म्हणजे इथे जेव्हा ह्या 2 कॅन्डल बनल्या, याला ट्विझर बॉटम पॅटर्न म्हणतात. ट्विझर बॉटम पॅटर्न मध्ये काय होतं, पहिली रेड कॅन्डल बनते, त्यानंतर दुसरी बरोबर त्याच आकाराची ग्रीन कॅन्डल बनते. म्हणजे सेलरनी जेवढ्या ताकदीनं खाली आणलं, बाहेर तेवढ्याच ताकदीनं पुन्हा वर घेऊन जात आहेत. शक्यतो असं बघायला मिळत नाही आपल्याला. एकाच वेळेला 2 अशा समान ह्याच्या कॅन्डल. असं जेव्हा जेव्हा होतं, तेव्हा त्याला ट्विझर बॉटम पॅटर्न म्हणतात. हा तळाला बनतो आणि ह्याच्यानंतर किंमत रिव्हर्स होऊ शकते. बरोबर. असाच जर वरच्या बाजूला बनला, तर त्याला ट्विझर टॉप पॅटर्न म्हणतात. ज्यामध्ये पहिली कॅन्डल असते ही ग्रीन असते आणि दुसरी कॅन्डल जी असते ती रेड असते. आणि मग अशा वेळेला काय होतं, इथून पुढे आपल्याला किंमत खाली येऊ शकते. इथून खाली येताना बघायला मिळतं. तर असं होऊ शकतं. तर आता इथे जर बघितलं तर तुम्हाला साधारणपणे लक्षात येईल, की ह्या 2 कॅन्डलचा तसा आकार सारखा नाहीये, पण बऱ्यापैकी सारखा दिसतोय. ह्याला आपण साधारणपणे काय म्हणू शकतो? ट्विझर टॉप पॅटर्न म्हणू शकतो. एक्झॅक्ट नाहीये, पण अशा प्रकारचं ते दिसणार. पहिली ग्रीन असणार, रेड असणार. तसं इथे झालंय. आता रिव्हर्सल यायला लागलंय. उद्या काय होऊ शकतं? उद्यासाठी ही जी लेवल आहे 57,635 ह्याला खूप जास्त महत्व आहे. ह्या लेवलला का महत्व आहे? कारण ह्याच्यावर जर किंमत टिकली तर बँक निफ्टीमध्ये काय होणार? वर जाताना ही 2 टार्गेट तर येणारच आहेत. 57,675 आणि 57,730. त्याबरोबर बाय ऑन डिप्स होऊ शकतं. म्हणजे इथून वर गेली किंमत, त्यानंतर खाली जरी आली तरी पुन्हा वर जाऊ शकते. याला म्हणतात बाय ऑन डिप्स. कधी होऊ शकतं? 57,635 च्या किंमत वर टिकली तर. मात्र इथेच जर एम पॅटर्न बनला, इथपर्यंत खाली आलंय, असं वर गेलं, परत खाली यायला लागलं, ह्या लेव्हलच्या वर गेलीच नाही, याच्या वर टिकलीच नाही, तर मग सेल ऑन राईज होऊ शकतं आणि किंमत आपल्याला मग खाली जाताना आपण बघू शकतो. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या 2 इंडेक्स मधलं विश्लेषण. आता आपल्याला पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करायचंच आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप प्लॅन विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. तुम्ही आता आपल्या यूट्यूब चॅनलवर गेलात तर सबस्क्राईब बटनच्या शेजारी असणारं जे जॉईन बटन आहे, त्याला क्लिक करून आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता आणि जॉईन बटनलाच क्लिक करून चॅनल मेंबरशिप विषयी माहिती सुद्धा घेऊ शकता. आपण 4 ऑप्शन उपलब्ध करून दिलेत आणि सांगायची महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की सध्या मागचे जवळ-जवळ 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी, आपण 7-8 महिने झाले, वर्ष होत आलं, आपण ब्रॉन्झ मेंबरशिपसाठी ₹59 रेट ठेवलाय. तो वाढून आता पुढच्या महिन्यापासून ₹119 होणार आहे. ह्याच पद्धतीनं बाकीच्या सगळ्या मेंबरशिपमध्ये सिल्वरचं 119चं 239 होणार आहे, गोल्डचं 199चं 479 होणार आहे आणि प्लॅटिनम मेंबरशिप 1199च आहे. जर समजा YouTube कडनं काही किंमत वाढली तरच याच्यामध्ये वाढेल. माझ्याकडून काही वाढवणार मी नाहीये. पण YouTube दरवर्षी 1 वर्ष झाल्यानंतर ऑटोमॅटिक रेट ॲडजस्ट करतं. तर त्यामुळे या पद्धतीनं रेट होतील. ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे, समजा तुम्ही गोल्ड मेंबरशिप घेतलेली आहे, ह्या महिन्यात घेतली आहे. तर जोपर्यंत तुमची मेंबरशिप चालू आहे, तोपर्यंत 199 तुम्हाला दरमहा चार्ज राहील. हा चार्ज तुम्हाला लागू होणार नाही. जर एखाद्यानं पुढच्या महिन्यामध्ये मेंबरशिप घेतली, तर त्याला हा चार्ज राहणार. बरोबर? मग तुम्ही काय केलं, ह्या महिन्यात घेऊन ठेवली मेंबरशिप. तर काय होणार, दर महिन्याची मेंबरशिप जर वेळच्या वेळी तुमची भरली गेली, ऑटोमॅटिक पेमेंट होतं. ते होत राहिलं, तर तुम्हाला 199 चार्ज राहणार. तुमचा चार्ज 479 होणार नाही. त्यामुळे ज्यांना मेंबरशिप घ्यायची असेल, 199 ही अतिशय अल्प रक्कम आहे. तुम्ही काय करू शकता, त्या 199 मध्ये ही मेंबरशिप घेऊ शकता. दररोज तुम्हाला 7 ते 8 अपडेट्स दिले जातात, ज्याच्यामध्ये मार्केटचं विश्लेषण सांगितलं जातं. कशाप्रकारे मार्केटमध्ये मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट आहे, कुठे रेझिस्टन्स आहे, कुठे किंमत यू-टर्न घेऊ शकते, कुठपर्यंत जाऊ शकते, सर्व तुम्हाला निफ्टी 50चं इथे माहिती सांगितली जाते. तर ह्या पद्धतीनं आहे. तुम्हाला जर आणि काही शंका असतील, तर तुम्ही काय करू शकता, माझा WhatsApp नंबर शेअर करतोय. या नंबरवर फक्त WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. कॉल करू नका, कारण ह्या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. केवळ आणि केवळ WhatsApp मेसेजच्या सहाय्यानं तुमचे जे काही शंका असतील, ते विचारू शकता.
तिथे तुम्हाला रिप्लाय मिळेल. हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि आपला राहिलेला जो इंडेक्स आहे सेन्सेक्स त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्सचं संपूर्ण विश्लेषण निफ्टी 50 प्रमाणेच आहे. त्यामुळे बाकीचं मी काही सांगत बसत नाही. बाकी तुम्हाला ज्या काही सपोर्ट रेझिस्टन्स लेवल काढायच्या आहेत त्या निफ्टी 50 प्रमाणे तुम्ही इथेही काढू शकता. खालच्या बाजूला बघू शकता तर 77,000 च्या आसपास सपोर्ट घेतलेला दिसतोय. वरचा रेझिस्टन्स तुम्ही या पद्धतीनं काढू शकता. त्यानंतर व्हॉलॅटिलिटी स्क्वीज होतीये का इथे, हे सुद्धा चेक करू शकता. बाकीचं सगळं जे आहे ते निफ्टी 50 प्रमाणेच करा. मी इथे तुम्हाला जे 3 लेव्हल होत्या, त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आज 77,225 ही खालचं पहिलं टार्गेट आलेलं आहे. दुसरं टार्गेट 77,115 पण आलेलं आहे. तिसरं टार्गेट मात्र आज आलेलं नाही 77,030 चं. पण आता काय होऊ शकतं, पहिलं टार्गेट जरी आलं तरी डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. बरोबर? किंवा काय होईल उद्या फ्लॅट किंवा गॅप डाउन जरी ओपन झालं, आणखीन खाली जाईल. तिन्ही टार्गेट येतील, मग डब्ल्यू पॅटर्न बनेल. ह्या एरियाच्या आसपास, ह्या झोनच्या आसपास कुठेतरी आता डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. आणखीन मोठं सेलिंग होणार आहे, तर ह्याच्या खाली जाऊन सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. लक्षात आलं? कारण एक पहिलं टार्गेट आलं, दुसरं टार्गेट आलं, तिसरं टार्गेट आलं, की आपला विषय संपतो. पहिल्या टार्गेटची शक्यता सर्वात जास्त असते. बरोबर? अ, ह्या पद्धतीने आपण सर्व विश्लेषण करतो. जर डब्ल्यू पॅटर्न नाही आला तोपर्यंत सेलिंग होत राहणार, लक्षात ठेवा. डब्ल्यू पॅटर्न आल्यानंतरच तेजी चालू होईल. अशा प्रकारे आपल्याला सेन्सेक्स मध्ये सुद्धा या 3 महत्त्वाच्या लेवल आहेत. निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या सर्व लेवल्स तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमच्या चार्टवर काढून घ्या आणि त्यानुसार मार्केटमध्ये मूव्हमेंट होतीये का? बँक निफ्टीची मूव्हमेंट थोडीशी वेगळी आहे. निफ्टी आणि सेन्सेक्सची सारखी आहे. उद्या चेक करा. काय होतंय? कमेंटमध्ये अवश्य सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण अगदी शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या-केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला? काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे येणारे व्हिडिओ मी अपलोड केल्या-केल्या तुम्हाला लगेच बघता येऊ शकतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.